स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अग्रणी संस्थेच्या वतीने महिला संविधान परिषद संपन्न। MS मराठी न्यूज नेटवर्क विटा मुख्य संपादक मोहम्मद शेख, अग्रणी सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने विटा येथे मोठ्या उत्साहात महिला संविधान परिषद संपन्न झाली। ही परिषद क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। त्या परिषदेचे उद्घाटन सक्षमा फाउंडेशनच्या अध्यक्ष पूजाताई विशाल पाटील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुजाता म्हेत्रे मॅडम होत्या। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्रणी सोशल फाउंडेशनच्या संचालिका सविता काकडे यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात कर्तृत्ववान आदर्श महिलांचे तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। शाकिरा मुल्ला यांनी स्वागत केले। नंदाताई खैरमाडे यांनी संविधान गीत सादर केले। संविधान उद्देशिका वाचन सुनीताताई कांबळे यांनी तर शोभाताई लोंढे यांनी प्रास्ताविक केले। पाहुण्यांची ओळख व सन्मान संस्थेच्या संचालिका अनुराधा ठोंबरे, सुनीता कांबळे, सुनीता पवार, शैलजा भिंगारदिवे आणि सलीमा शेख यांनी केला। अग्रणी संस्थेच्या सुहासिनी शिंदे आणि शुभांगी पवार यांचा कोरो संस्थेची ग्रासरूट फेलोशिप समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी फेलोनी भटके विमुक्त समूहासोबत शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, अधिकार, हक्क, नागरिकत्व, दाखले व संविधान प्रचार हे मुद्दे घेऊन काम करत असतानाचे आपले अनुभव व्यक्त केले। फेलोंचा कार्यहवाल व अग्रणीच्या रणरागिणी या पुस्तकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। कोरो संस्थेची ग्रासरूट फेलोशिप समारोप निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी पूजाताई पाटील, अध्यक्षा सक्षमा फाउंडेशन, महिलांचे सक्षमीकरण, रोजगार तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महिलांचे नेतृत्व यावर मार्गदर्शन केले। नगरसेविका ज्योतिताई आदाटे यांनी संविधान मूल्य व अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केले। प्रा. शाहीन मुल्ला, जिल्हाध्यक्ष OBC संघटना, संविधान भारताचा धर्मग्रंथ कसा आहे हे आपल्या व्याख्यानातून महिलांना पटवून दिले। अन्निसच्या कार्यकर्त्या आशा धनाले मॅडम यांनी सांगितले की समाजात परिवर्तन चळवळीत अग्रेसर महिलांची संख्या खूप कमी आहे। स्वतःची ओळख, धाडस, बोलण्याची कला, निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक भाव आणि भान हे गुण येण्यासाठी महिलांनी सामाजिक संस्थेसोबत जोडून घ्यावे। अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धा एक सामाजिक आजार आहे। अशा प्रकारे महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. सुजाताताई म्हेत्रे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात अग्रणीच्या रणरागिणींच्या कार्याचे कौतुक केले। महिला संबंधित कायदे आणि संविधानाने दिलेली स्त्री पुरुष समानता तसेच अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये आलेले अनुभव याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालिका सुनीताताई कांबळे यांनी केले। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। कार्यक्रमाचे संयोजन अग्रणी सोशल फाउंडेशनच्या शोभाताई लोंढे, नंदाताई खैरमाडे, मंदाताई सोनताटे, सविता काकडे, सुनीता कांबळे, सुनीता पवार, अनुराधा ठोंबरे, शैलजा भिंगारदिवे, शाकिरा मुल्ला, सुहासिनी शिंदे, गणेश धेंडे, हजरतली सोनीकर, सागर माने, मंगल भादुले, शुभांगी पवार यांनी परिश्रम घेतले। या परिषदेसाठी आटपाडी, खानापूर, जत, तासगाव, कडेगाव, पलूस इत्यादी तालुक्यातील महिला सहभागी होत्या। हा कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले। त्याबद्दल मुख्य कार्यकारी संचालक हजरतली सोनीकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत। ज्योतिबांची ती क्रांतिज्योती सावित्री, त्यागाची प्रतीक ती शिवबांची जिजाई, भीमरावांची सावली ती रमाई, रणांगणावर लढली ती राणी लक्ष्मीबाई, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी। अग्रणी सोशल फाउंडेशनची संचालिका नंदाताई खैरमाडे यांना मी विनंती करते की त्यांनी संविधान गीत सादर करावे।
सर्वांना सविनय जय भीम. व्यासपीठावरील मान्यवरांना मानाचा मुजरा, तसेच अग्रणी सोशल फाउंडेशन विटा अंतर्गत कोरो इंडियाच्या माध्यमातून महिला संविधान परिषद आयोजित केली आहे. तर त्या संदर्भात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला मिळालेले हक्क आणि अधिकार हे बाबासाहेबांच्यामुळे मिळालेले आहेत आणि म्हणून त्या संदर्भात मी आपल्यासमोर एक संविधान गीत सादर करीत आहे. सरली गुलामी सरली विषमता दिसू लागली आता समानता. अशी आहे माझ्या बाबांची लेखणी आणि नुसती देशातच नाही तर साऱ्या विश्वात आहे देखणी. तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मिळालेलं सुख तुम्ही मिळालेलं सुख तुम्ही सोडू नका माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका हो माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका. मिळालेलं सुख तुम्ही मिळालेलं सुख तुम्ही सोडू नका माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका हो माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका. संविधानानं दिलं तुम्हा सार संविधानानं दिलं तुम्हा सार पण बाबांना विसरता कार. तुमच्यासाठी झिजले ते तुमच्यासाठी झिजले ते विसरू नका माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका हो माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका. खरं संपवाय टपलेत सारे खरं संपवाय टपलेत सारे तुम्ही आता तरी जागृत व्हारे. स्वतःच्या बुद्धीला गंजू नका माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका हो माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका. शब्दांचाच हा खेळ आहे सारा शब्दांचाच हा खेळ आहे सारा प्रतिक्रांतीला दिला हित थारा प्रतिक्रांतीला दिला हित थारा. क्रांतीची मशाल विझवू नका माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका हो माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका. खरा बुद्ध हा मनुवाद्याने वाचला. खरा बुद्ध कोणी वाचला तर अविचारांच्या मनुवाद्याने वाचला. त्यांनी आपल्या डोक्यात वेगळं काही घुसले म्हणून म्हणते, जरा लक्षपूर्वक ऐका. खरा बुद्ध हा मनुवाद्याने वाचला म्हणून त्यांच्याच डोक्यात बसला ग बाई बाई. खरा बुद्ध हा मनुवाद्याने वाचला म्हणून त्यांच्याच डोक्यात बसला. खोट्या कल्पनेला तुम्ही भाळू नका माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका हो माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका. संविधानाचा आहे आमचा राजा संविधानाचा आहे आपला राजा नाही होणार दुसरा कुणी दूजा नाही होणार दुसरा कुणी दूजा. वाईट नजर त्यांच्यावर ठेवू नका माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका हो माझ्या बाबाची अज्ञा मोडू नका. मिळालेलं सुख तुम्ही मिळालेलं सुख. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय संविधान. माझा मी अग्रणी सोशल फाउंडेशनची संघटिका व संचालिका सुहासिनी शिंदे. आज मला अग्रणी संस्थे माध्यमातून जी फेलोशिप मिळाली ती माझ्या संघर्षातूनच. पण मी जो संघर्ष केला त्याच्यामधून एवढंच मला सांगायचं आहे की ज्या मला गुरूंनी मला माझ्या संघर्षामधून गुरु म्हणून हे केले ते म्हणजे सुरेखा मॅडम शाहीन. त्या इथं हजर नाही आहेत, पण मी खरं सांगते की मी त्यांना एक करते की आई वडील म्हणून सगळं त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं त्याचं नेतृत्व मला खूपही माझ्या संघर्षामधून मिळालं. आणि मी ह्या सामाजिक ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जाण्याचा हेतू म्हणजे माझा संघर्ष. आणि माझ्या संघर्षामधूनच मला एक सामाजिक कार्यकर्त्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यामधूनच मला असं वाटतं की मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून नव्हे तर एक समाजाची एक नागरिक म्हणून मी काम करत होते. आणि त्या एक नागरिकत्वाचं जे कर्तव्य आहे हे प्रत्येक लोकांमध्ये महिलांमध्ये झालेलं पाहिजे. आणि ते काम करण्यासाठी माझा हेतू आहे की समाजामधील बदल घडवून आणण्याचा आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये बदल कसा घडवून आणायचा. कारण की जर समाजामध्ये आपल्यासारख्या महिलांना संविधानाचे महत्त्व आज संविधानाने आपल्याला शिकवलं त्याच्या संदर्भात मला एक गोष्ट द्यायची. मी म्हणेल की भारतीय संविधानाचा फक्त तुम्ही सगळ्यांनी जय म्हणायचा. कारण की ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं आणि जे नेतृत्व करायला शिकवलं ते माझं संविधान आहे. म्हणू का भारतीय संविधानाचा आयुष्याचा संघर्ष हा संविधानाच्या माध्यमातूनच झाला. महापुरुषांनी माझ्या एवढंच की संविधान लिहिलं पण त्याच्यामध्ये पुरुषांच्या बरोबर महिलांचा पण सहभाग होता हे मला माहीत नव्हतं बरं का. पण खरं सांगते मला ज्या वेळेला सामाजिक क्षेत्रात आले तर मला संविधान म्हणजे काय आणि महिला त्याच्यामध्ये सामील होत्या. म्हणजे स्त्री पुरुष समानता ही ह्याच्यामध्ये आहे पण तो संघर्ष समानता आहे पण समाजाने तो स्वीकारलेला नाही आहे. पण मला तो समाज बदलायचा आहे आणि स्त्री पुरुष समानता ह्याच्यामध्ये स्त्रियांना जेवढंच मान सन्मान आहे तो समाजामध्ये मिळवून द्यायचा आहे. आणि त्याची संधी मला फेलोशिप म्हणून अग्रणी संस्था फाउंडेशनने मला दिली. 2 वर्ष मी झाले अग्रणी संस्थेशी जोडून आहे पण 2 वर्षामध्ये त्याच्या आधीपासूनच मी काम करत होते. पण माझं ते छोटं मोठं काम होतं की प्रत्येक नागरिकाने ती मदत प्रत्येकानं करावी. मग ह्याचं नेतृत्व लोकांमध्ये स्वतः व्हावं त्याच्यासाठी मी वाळूज विटा ह्या शहरामध्ये काम केलं. आणि त्या शहरामध्ये एवढं जाणवलं की समाजामध्ये अशी काही लोक आहेत की पण त्यांना आपणसुद्धा मॅडम म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आमचं नेतृत्व तळागाळातील नेतृत्व विकास घडवण्याचं आहे. आणि मला एवढंच आहे की मी जे काम केलं तर ते कामाचं नेतृत्व प्रत्येकांमध्ये असावं, मीपणा नसावा, निस्वार्थीपणा असावा. समाजामधील बदल घडवून आणण्याचा प्रत्येक समाजातील नागरिकाचा हेतू असावा. आणि समाजामधील नागरिकाचा हेतू जर बदलला तर समाजामध्ये माणुसकी निर्माण होईल. आणि माणुसकी जर निर्माणायची असेल तर प्रत्येक महिलांमध्ये माझ्यासारखं नेतृत्व प्रत्येक स्त्रियांमध्ये व्हावं आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न असेल. आयुष्य हे प्रत्येकाला जगतो पण ते एक माणूस म्हणून प्रत्येकाला समान अधिकार देण्याचाही करायचा. आणि ज्या वस्तीमध्ये मी काम केलं त्या वस्तीमध्ये एवढंच की सुरुवातीला मला
एक अडचण आली की मला त्या लोकांनी, वंचित घटकातील लोकांनी मला स्वीकारलं नव्हतं, कारण की मी कोण आहे हे मला माहीत नव्हतं. पण त्या समाजातील लोकांना एवढंच वाटत होतं की त्यांनी मला विचारलं की बाबा नको काय, पण मला ते म्हणले नको, कारण की एक की माणूस म्हणून जर त्यांच्याशी आपण सहमान केला, त्यांना आपल्या एक घरातली व्यक्ती म्हणून जर आपण हे केलं तर ती नेहमी आपणाला सहकार्य करतात हे व्हायचं. पण मी ज्या ठिकाणी ज्या वेळेला फेलोशिप मिळाली, जो वंचित घटक आहे म्हणून मला वाटला, म्हणून त्या क्षेत्रात काम केलं. पण त्या लोकांनी मला नको म्हणून सांगितलं बरं का, कारण की प्रत्येकजण फसवून जाणारी भरपूर असतात बरं का, पण फसवून जाणारी व्यक्ती ना प्रत्येक त्या ठिकाणी कधीही नाही. आणि गरिबांच्या झोपडीतली जी भाकरी असते ती मी जाणवली, आणि त्यांचे जे दुःख आहे ते मी जाणलं या. आणि मला खरं सांगते, मला कोणी काही म्हणत, मी सामाजिक कार्यकर्ते आहे, पण मी त्या लोकांचे दुःख जाणले की त्यांच्या दुःखामध्ये माझं दुःख वाटतं. आणि म्हणून मी त्यांना एक की मदत नव्हे, एक नागरिक म्हणून मला ज्या माझ्या महापुरुषांनी शिकवलं, ज्या माझ्या सावित्रीबाई माई फुलेंनी जे शिकवलं, जिजामातांनी शिकवलं, माझ्या शिवरायांनी शिकवलं, तेच मी, माझे नेतृत्व माझं थोडंच होईल. आर्थिक परिस्थिती येणार, सगळ्या गोष्टी होणार, पण ह्या गोष्टीमधून संघर्षाचा जो नियम आहे तो प्रत्येक महिलेमध्ये निर्माण व्हावा. आणि माझा प्रयत्न आहे की मी जे काम केलं, प्रत्येक वस्तीमध्ये पहिल्यांदा सर्वे केला. सर्वेमधून असं जाणवलं की 700-800 झोपड्या आहेत, पण त्या झोपड्या विटा शहर एवढं मोठं असूनसुद्धा त्याच्यामध्ये एवढं आहे की मी त्याच्याबद्दल स्टोरी लिहिली आहे. त्या स्टोरीचं एक महत्त्व की त्यांना स्वतःचे अधिकार नव्हते, त्यांचे प्रमाणपत्र नव्हते, तर त्यांचे दाखले नव्हते, तर ते दाखले मिळवून आणण्यासाठी मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत पोचले. तर त्यांना स्वतःहून पोचणे म्हणजे नुसतं नाही की मी जर स्वतः केलं तर ती माझा स्वार्थीपणा झाला, पण मला तसं नव्हतं करायचं, कारण की त्यांच्यामधलंच नेतृत्व मला घडवायचं होतं. वंचित घटक आहेत तर त्यांच्यामधला विकास मी करते, पण त्यांच्यामधलं घडावं ह्या हेतून मी त्या लोकांना वारंवार मी त्यांना भेटून त्यांच्यामधील नेतृत्व करून स्वतः संघटन बनवलं आणि 1000 लोकांपर्यंत मी पोचले ताई. आणि दाखले 470 दाखले मी काढले, पण आज या उपस्थितीमध्ये दिसत नाहीत, काहीतरी त्यांच्या अडचणीमुळे दिसत नाहीत. पण एवढंच की समाजामधील विकास, शहरामधील प्रत्येक विनामूल्य कोणत्याही न करता समाजामधील स्वतःहून त्या लोकांना आम्ही नेऊन तहसीलदार असो, तहसीलदार विभाग असो, पंचायत समिती असो, मुख्यमंत्र्यांच्यापर्यंतसुद्धा आम्ही निवेदन देण्याचा प्रयत्न केला आहे ताई आम्ही. तर एवढंच की आयुष्यामध्ये आमच्या संस्थेने जे काम केलं वंचित घटकामध्ये, पण त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली की त्यांचा संघर्ष हा माझं आणि माझं दुःख हे त्यांचं आणि त्यांचं दुःख हे माझं वाटलं. पण अशा माझ्या आज बहिणी भेटलेत, आज या पावसाच्या दिवसात आलेत, ह्या वाळूजगावमधील आहेत. तर त्यांच्यामधला खूप संघर्ष आहे की त्यांच्या घरापर्यंत ज्या वेळेला गेले, पण त्यांची मुलं बाळं आहेत, पण त्यांची स्वतःची घरे नाही आहेत. घरे असूनसुद्धा म्हणजे त्यांना जातीचे दाखले किंवा त्यांच्या शिक्षण, रोजगार अशा लोकांना काही अजून मिळत नाही. मग त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की ह्या लोकांना, ह्या महिलांना रोजगार मिळणं आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अधिकाराची भाकरी मिळवून त्यांनी स्वतः जगणं गरजेचं आहे. आणि मला तो अधिकार द्यायचा की मी ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी ह्या माझ्या महिला असाव्यात आणि प्रत्येक संघर्ष हा तुम्ही स्वतः करावा. मी नसले तर माझ्या महिला असणं गरजेचं आहे. आणि मला एकच निर्माण करायचं आहे की समाजामधील प्रत्येक महिलामध्ये नेतृत्व घडलं पाहिजे आहे आणि ज्या नेतृत्वाचा विकास हा समाजामध्ये पिंप होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक हा एक निर्मूलनीय एक आपला भारत देश असा आहे की ज्याच्यामध्ये कुठली जातीभेद वगैरे नाही आहे. आणि तोच मला समाजामधील माझ्या महापुरुषांनी जे शिकवलं, जे करायला लावलं, त्याच्या संदर्भातच मला कोणत्या गोष्टीचं निवारण न करता ह्या लोकांनी पुढं येऊन स्वतःचं नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न माझा असेल. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावे ही आहे. आणि मला छोटंसं म्हणजे माझं टायमिंग संपले मला कळलं आणि त्यामुळे मला बोलण्याची संधी मिळाली. आणि एक की माझं अश्रू हे माझ्या समाजाचा अश्रू असेल आणि त्यांचं दुःखही माझं असेल आणि जे संकटात असतील त्यांच्यासाठी मी सदैव असेल. आणि माझ्या महापुरुषांना, माझ्या महिलांना मी एवढंच मला बोलण्याची संधी दिली आणि हितवर वागत त्याच्याबद्दल धन्यवाद.
शुभांगी रवींद्र पवार, अग्रणी सोशल फाउंडेशनची संघटिका आणि कोरोची यावर्षी 2024-25 ची आम्हाला फेलोशिप मिळाली. त्या फेलोशिपमध्ये भटक्या समूहासोबत आम्हाला काम करायचे होते आणि मी विटा आणि साळशिंग या दोन्ही गावात काम करते. सुरुवातीला काम करताना खूप अडचणी आल्या. महिला वेळोवेळी गोळा होत नव्हत्या. त्यांना प्रत्येक वेळी जाऊन घरातून बोलवून आणायला लागायचं. सुरुवातीला अडचणी आल्या खूप आणि कुठेतरी मनाला वाटायचं की आपण इथं येऊन काय करतोय, महिला आपल्याला सपोर्ट देत नाही. पण हळूहळू त्यांची मैत्री वाढवली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि वस्तीमध्ये जाऊन प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला आम्ही व्हिजिट करायचो. संत सर वगैरे यायचे व्हिजिटला. सुरुवातीला त्या महिलांना कळायचंच नाही की त्यांच्या अडचणी काय आहेत. मग बोलता बोलता त्यांच्या अडचणी आम्हाला समजले की त्यांचं स्वतःचं घर आहे पण घराखालची जमीन त्यांच्या नावावर नाही. मग त्या ह्याच्यावरती आमचं आता काम चालू आहे आणि आम्ही तिथं साळशिंगमध्ये एक असा उपक्रम राबवला आहे की घर त्याची जमीन असा उपक्रम तिथं राबवतो आहे. सध्या चालू आहे ते आणि तिथल्या महिलांनी पण खूप सपोर्ट केला आणि कोरोममध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच मी घरातून बाहेर पडले या कामासाठी आणि पहिलं काम माझ्याकडे ते समाजासाठीच आलं आणि मी ते नंदेवाल्या समूहातून मी आहे आणि नंदेवाल्या समूहासोबतच मी काम करते आणि इथं तिथल्या वस्तीमधल्या महिला खूप सपोर्टिव्ह आहेत. आता पावसाच्या ह्याच्यामुळं त्या काही इथपर्यंत येऊ शकल्या नाहीत पण येत आहेत त्या. आणि मुनीर सरांचे मी खूप आभारी म्हणते की त्यांनी मला ही संधी दिली आणि जय संविधान. मंचावर बसलेले सगळे मान्यवर सगळ्यांना नमस्कार. आज जे ताईंनी सांगितलं की त्या ज्या प्रकारे हे काम करतात ही खूप त्यांचं कौतुक आहे की फेलोशिप मिळवणं आणि एवढे वर्ष महिलांसाठी काम करणं, महिलांसाठी करणं हे एक खूपच चांगलं कार्य आहे. तर मला असं वाटतं की महिलांमध्ये एका वेळी अनेक काम करायची क्षमता ही सहज असते. म्हणजे मल्टीटास्किंग की घर आहे, कुटुंब आहे, नोकरी आहे. आता भरपूर महिला नोकरी पण करतात आणि सगळं सांभाळण्यामध्ये ही आपल्या महिलांमध्ये क्षमता असते. तर मला वाटतं की हे सगळं करूनही आपण एक स्वतःचं एक काहीतरी इंडिपेंडेंट व्हावं असं आमचं ही जी माझी संस्था जी आहे मी सक्षमा जी विशालदादांनी 2018मध्ये चालू केली ही महिलांसाठी आहे आणि ह्या संस्थेत पण आम्ही हेच सांगतो की आपण आपल्यासाठी स्वतःसाठी एक काहीतरी आपलं एक स्वतःचं इंडिपेंडन्स पाहिजे, एक स्वतःचं आपण काहीतरी कमवायला पाहिजे, स्वतःचं एक काहीतरी अस्तित्व पाहिजे. तर त्यासाठी आम्ही भरपूर काम करतो. मी सक्षमाच्या मार्फत आम्ही भरपूर महिलांना नोकऱ्या दिल्या आहेत. तर जेव्हा आता तर तुमचा भाऊ खासदार झाला आहे आणि तुमच्यामुळे झाला आहे कारण तुमच्या महिलांच्या मतामुळे हे दादा खासदार झाले. तर तुमचा हक्काचा भाऊ खासदार झाला आहे. तर तुम्हाला महिलांना काहीही लागलं. विटा शहरात इलेक्शनच्या वेळेस मी जास्त फिरले नाही कारण मला त्या साईडचा दौरा जास्त दिलेला. पहिलीच वेळ असेल की मी विट्यात महिलांची भेटते. तर मी नक्कीच पुढेही विट्यामध्ये येणार आहे आणि महिलांची मीटिंग घेणार आहे. तर दादांनी मला सांगितलं आहे जेवढं आम्ही इलेक्शनमध्ये आता फिरलो आहे तेव्हा आम्हाला एक जाणवलं आहे की महिलांची एकच अडचण आहे की आम्हाला घरी बसून काम द्या. आम्हाला जास्त बाहेर पडता येत नाही, जास्त लांब जाता येत नाही. तर ह्या आम्ही सगळ्या समस्या आणि अडचणी बघून दादांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिला आहे. त्या प्रोजेक्टवरती आम्ही आता काम करतो आहे की जवळजवळ घराच्या जवळ जास्त लांब नाही असं काय काम देता येईल की महिला आपल्या वेळेप्रमाणे दिवसात 1-2-3 तास जाऊन तिथं काम करून परत घरी जाऊ शकेल अशा कामाची आम्ही काहीतरी व्यवस्था करतो आहे. त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. तर त्याची मीटिंग आम्ही सगळे विट्यामध्ये घेऊन आम्ही तुम्हाला काय अडचणी आहेत आणि काय काम देऊ शकतो ह्याच्यावरती काम चालू आहे. आणि पुढच्या महिन्यात आम्ही सगळीकडे आता आमचं उद्या खानापूर आहे. खानापूरमध्ये आमच्या मीटिंग चालू झालेल्या आहेत. तर तशाच आम्ही विट्यामध्ये पण मीटिंग घेणार आहे की कसं तुम्हाला आम्ही घरी बसून काही काम देऊ शकतो की एक थोडंसं आता आपण बघितलं आहे नोटबंदी झाल्यापासून सगळं झाल्यापासून जे आपली थोडीफार जे आपण साठवलेले पैसे होते, तांदळात घातलेले पैसे होते, कुठेतरी लपवलेले पैसे होते ते सगळेच बाहेर आहे. त्यामुळं सेविंग काहीच नाही. त्याच्यात महागाई एवढी वाढली आहे. तर त्याच्यासाठी की महिलांना एक स्वतःचं आपलं काहीतरी एक सेविंग होईल, थोडी कमाई होईल ह्याच्यासाठी आम्ही हे घर बसून किंवा म्हणजे जवळपास घराच्या जवळपास किंवा गावात छोटंसं काहीतरी काम देता येईल असं
दादांची इच्छा आहे की सगळ्या महिलांना आपल्या बहिणींना काम मिळावं. तर त्यासाठी आम्ही आमचं आहे चालू आहे प्रोजेक्ट. तर नक्कीच आम्ही पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात विटा शहरात पण येऊ आणि ताईंची पण आम्हाला थोडं सपोर्ट केलं तर महिलांना आम्ही हे काम देऊ शकू. तर तुम्ही सगळ्या मिळून आम्हाला जर मदत केली तर आपण काहीतरी महिलांसाठी करू शकू आणि नक्कीच आपण ह्याच्यावरती प्रोजेक्टवरती हा काम करू. आणि आत्ता जे हे फेलोशिप आहे हे ताईंचं खूपच कौतुक आहे. तुमचं सगळ्यांचंच कौतुक आहे की तुम्ही महिलांसाठी काम करता आणि ह्याच्यासाठीही काही तुम्हाला अडचणी किंवा काही गरज लागली तर नक्की सांगा. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहे. आणि आज बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी. सुरुवातीला आपण म्हणूया जय संविधान, जय संविधान. कारण हा कार्यक्रम मुळात संविधानाच्या निमित्त आहे. आपल्याला जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे की आपण हे संविधान नीट समजून घेण्यासाठी आणि आपण जे जगतोय ते कोणामुळं आणि कशामुळं ते जाणून घेण्यासाठी ह्या ज्या वीरांगना आहेत महिला त्यांनी हा कार्यक्रम मुद्दाम ह्यासाठी ठेवला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या सर्वच महापुरुषांना मी पहिला वंदन करते. आणि खरं तर आज या ठिकाणी ह्या ज्या महिला आहेत यांनी जो काही कार्यक्रम या ठिकाणी उभा केला आहे संविधान जागृती, कारण हा फार कमी प्रमाणात अशा पद्धतीनं कार्यक्रम होत असतो. कोणाची तरी जयंती, कोणाची तरी पुण्यतिथी या निमित्ताने कार्यक्रम होत असतात. पण संविधान जागृती याचा प्रचार आणि प्रसार या संदर्भात ते कार्यक्रम घेतात. त्यांचं खरंच कौतुक आहे. आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्यांनी निमंत्रण दिलं त्याबद्दल मी ह्या संस्थेचं प्रथम आभार मानते. आज या ठिकाणी सांगताना असं वाटतं की आता पूजाताईंनी सांगितलं सक्षम त्यांचं जे फाउंडेशन आहे त्या माध्यमातून महिलांच्या उद्योगासाठी त्या कार्यरत राहत आहेत, त्या कार्यरत आहेत. आज पूजाताई संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये महिलांची इतकी वाईट अवस्था आहे उद्योगांसंदर्भात, त्यांच्या हाताला काम नाही आहे. मग काम नसल्यामुळं काय होतं आहे, त्यांची डोकी रिकामी आणि रिकामी डोकी असल्यामुळं ते कुठंतरी भलतीकडेच वळत आहे. मग आमचं घर चालेल ना, आमच्या घरात शांती नाही, मग आता काय करायचं, चला आमच्या देवऋषाकडे जाऊया, तिकडं तर जाऊन बघूया. हे मला मुद्दाम सांगायचं आहे की मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करते. मग तुम्हाला देवऋषीकडे जाऊन कुठंतरी दर्ग्यात जाऊन तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? तर यासाठी आपणच कंबर कसणं गरजेचं आहे. आज सुहासिनीताई आणि ह्या त्यांच्या सगळी टीम जी काही राबते म्हणजे अति वंचित आणि अति दुर्लक्षित घटकाकडं त्यांनी काम चालू केलेलं आहे. आज संजय गांधी योजनेची सुद्धा मी अध्यक्ष होते. जे वंचित असतात, ज्यांना घरी पेन्शनची गरज असते, मग तुम्हाला सांगते पूजाताई, मी वेश्यावस्तीसुद्धा माझ्या समितीला घेऊन जाण्याचं काम केलं. म्हणजे मला काय सांगायचं आहे की ही जी वंचित घटकांची समिती काम करते त्या संदर्भात आजपर्यंत कधी वेश्यावस्ती समिती नेली नव्हती. त्या समितीला नेण्याचं काम माझ्यासारखे अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या चळवळीच्या कार्यकर्ते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे, हे मुळात मला सांगायचं आहे. कारण आपण नुसतं देव, व्रत, वैकल्ये, उपास, तापास, नवस ह्याच्यातच अडकून पडले. आपण हा विचारच करत नाही आहे की आपण कुणामुळे आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहोत, आपण छत्रपती शिवरायांच्यामुळे आहोत, आपण मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहोत. आणि ज्याचं हे सगळं घटक आहे संविधान, त्या संविधानामुळे. पण आपण भलतीकडे चाललेलो आहोत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. आज माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे, त्याची आपण जाण ठेवली पाहिजे. आणि आपण जाणलं पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे, त्याचा प्रसार केला पाहिजे. आणि मुळात आपण अंधश्रद्धेच्या पासून बाहेर पडलं पाहिजे.
खूप काही करण्यासारखं असतं. कारण आम्ही जेव्हा लोक म्हणतात पुढारी काय भाषणं करतात का ते नुसतंच बोलतात, पण मी स्वतः 15 वर्ष नगरसेविका होते. मी जेव्हा बोलायला उभे राहते तेव्हा मी स्वतः पहिला ते केलेलं पाहिजे, मी स्वतः ती कृती करायला पाहिजे. आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे. मी स्वार्थीताईंना आणि या विटाच्या ज्या काही महिला संघटना त्यांना सांगते की तुम्ही स्वतः उद्योगसुद्धा उभे करू शकता, छोटे मोठे. आपलं सक्षमा फाउंडेशन आहे, पूजाताई मदत करतीलच, पण सगळंच त्यांनी करावं, सगळंच आमच्यापर्यंत आणून द्यावं, मग आम्ही काहीतरी करणार असं होणार नाही. मग आता नेहमीच आपण मार्केट काबीज करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला काहीतरी घर बसल्या उद्योग करायचा असेल तर आता आम्ही स्वतः काय केलं होतं, माझे अनुभव सांगतो. राजगिऱ्याचे लाडू ते आयुष्यभर चालणार, ते कधी थांबणार नाही आहे. राजगिऱ्याचा लाडू हा उपवासाचा गोष्ट आहे आणि ते कदापि थांबणारी गोष्ट नाही आहे, ती लागणारीच गोष्ट आहे. मग राजगिऱ्याचे लाडू आपण ते कशा पद्धतीनं बनवता येईल, त्याची रेसिपी काय करता येईल, त्याचे पॅकिंग करणं, बाहेर मार्केटिंग करता आलं पाहिजे. कुणीतरी मला घर बसल्या काम द्यावं आणि मला 150-200 रुपये मी समाधानी असावं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण मार्केटसुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे, मार्केट मिळवणं गरजेचं आहे. मिरगुण नावाचा प्रकार होता पूजाताई, मिरगुण नावाचा प्रकार जो बिअर बारमध्ये स्नॅक म्हणून वापरतोय. मग मी ती म्हणजे उद्योग हवा आहे, या बऱ्याच महिलांच्याकडून मला हा विषय आला उद्योगासाठी, त्या आधी झालेले ते मिरगुण नावाचा प्रकार आम्ही तयार आणत होतो कोकणातून, त्याचे पॅकिंग करत होतो आणि तुम्हाला पटणार नाही, बिअर बारमध्ये मी स्वतः ते मिरगुण नावाचा प्रकार घेऊन गेलेले. लोक नगरसेविका असताना लोक त्याचे चॅट पडायचे, मॅडम तुम्ही इथं. मी म्हणायची मला हा प्रकार दाखवायचा, हा स्नॅकचा प्रकार आहे. माझ्या बायकाला काम मिळेल त्यामध्ये, कारण ते मेणबत्ती करणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी या कॉमन झालेल्या आहेत, वेगळ्या पद्धतीनं आपण त्यात शिरलं पाहिजे. फूड इंडस्ट्री फार मोठी आहे, त्याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. मला मोठ्या प्रमाणात त्याच्या ऑर्डरी मिळत होत्या, 100, 300, 500 पॅकेट मिळत होते. आणि आपण मुळात लाज बाळगली नाही पाहिजे. लाज कशाची बाळगायची, आयतं जीवन जगायला. लाज कशाची बाळगायची, लढतरी लवाडी करायला. तुम्ही कष्ट करायला लाज बाळगू नका. मी नगरसेवक असताना फटाके विकत फिरलेले, मला लोक हसायचे की काय येण्यासाठी फटाके विकते एवढ्या मोठ्या पदावर. मी चेअरमन होते त्यावेळी, चेअरमन असताना सुद्धा मी फटाके, माझा हा व्यवसाय आहे. मी विमाशीत करते, मी LICचे एजंट म्हणून काम करते, मी जाते लोकांच्यापर्यंत. म्हणजे वाटा भरपूर आहे. मला नेमकं काय सांगायचं आहे, काम करणाऱ्याला भरपूर आहे, फक्त काम करता आलं पाहिजे आणि आपण जिथं ठेवली पाहिजे. आणि मुळात आता जे काही घडायला लागलं आहे, थोडक्यात सांगायचे काय, आता सातत्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण मुलींना पटकन एकदा वयात आली की तिला अगदी खपवायला बघतोय. आज काय घटना घडतायत, पोरगी वयात आली तिला पटकन एकदाचं मोकळं करायचं, ती काय वस्तू नाही आहे. आणि आपण मुळात आपलं जसं आयुष्य गेले तसं आपल्या मुलीबाळांचं होऊ नये. ह्या जशा महिला ॲक्टिव्हपणे काम करते तशा आपल्यातल्या पण मुली ह्या याच्यात याव्यात, या प्रवाहात याव्यात, राजकारणात याव्यात, समाजकारणात याव्यात, त्यांनी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, ही भावना कुठंतरी आपण निर्माण झाली पाहिजे. नाहीतर काय होईल, पोरीनं द्यायचं, हे आता असं वैष्णवीचं जे उदाहरण आहे तर घडायला लागले अशा पद्धतीने. भले ती स्वतःच्या पायावर उभी राहू दे, तिचं लग्न नाही झालं लवकर तर चालेल, पण ती स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे. हा कुठंतरी महत्त्वाचा भूमिका आहे. तुम्हाला मला सांगावंच वाटतं, हे तुम्ही ठाकून घ्या. आजच्या या कार्यक्रमातून एवढं जरी तुमच्या मनावर बिंबलं की माझ्या मुलांना मला घडवलं पाहिजे, माझ्या मुलींना मला सक्षम बनवलं पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. लग्न करणं हे फार गौण गोष्ट आहे. लग्न होणं हे तिला जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं कराल तेव्हा आपोआप तिला चांगली स्थळं मिळू शकते. आज काय व्हायला लागले, आपण या लग्नाच्या बाजारामध्ये विक्रीला काढल्या जाते. मुलं मोठ्या प्रमाणात विक्री करतात आणि आपण मुलींचे पालक विकून टाकतो मुली. ह्या अशा काही गोष्टी घडायला नाही पाहिजे. त्यासाठी मुलींना
चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या, स्वतःच्या पायावर उभं करा आणि मुळात निर्णय घ्यायला शिका. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात मी हेच सांगत असते की आपल्या बायकांची अवस्था कशी आहे? कढीपत्त्यासारखी आहे का नाही? कढीपत्ता कशा पद्धतीचा कढीपत्ता आहे? पदार्थ करायचा आणि खायच्या वेळी फेकून द्यायचं. कढीपत्ता तशीच आहे. जोपर्यंत आपण त्यांना उपयुक्त होतोय, जोपर्यंत त्यांना आपण कामाला सगळ्या गोष्टीला उपयोग होतो, तोपर्यंत आपला वापर होतो, त्यानंतर फेकून दिलं जातं. असं जर व्हायचं नसेल तर आपण स्वावलंबी होणं गरजेचं आहे. कारण स्वावलंबनातूनच खऱ्या अर्थानं सबळता येते. हे ठासून घ्या. तुम्ही निर्णय घ्यायला शिका आणि चांगल्या पद्धतीनं काम करा. आणि तुम्ही चांगल्यापैकी ग्रुपमध्ये आत दिलात, फक्त हा ग्रुप सोडू नका. जर तुम्ही टिकून राहिलात एकाच संस्थेची, एकाच याच्याशी, तर तुमचं चांगलं भवितव्य होऊ शकेल. ह्या गौरव फाउंडेशन आणि हे अग्रणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जो काय कार्यक्रम करतायत त्यांची धडपड बघितलं आणि बऱ्याच महिलांचा संघर्ष बघितला. सुहासिनीताई तर आमची मैत्रीणच झाली. तिची तळमळ, तिची धडपड, त्यांच्या टीमची जी तळमळ बघितली. तुम्हाला कुठंतरी अति दुर्लक्षित असलेल्या व्यक्तींना या प्रवास सामावून घ्यायचं आणि त्यांच्यासाठी काहीतरी उभं करायचं. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उभं करण्यासाठी हे जे काही प्रयत्न करतात त्यांचं खरंच कौतुक वाटतं. मी तर खूप आजारी होते, आज येणं अशक्य होतं, पण सुहासिनीताईंचा शब्द डावलणं मला अशक्य होतं म्हणून या ठिकाणी आले. तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलेला आहात. तुम्ही चांगल्या पद्धतीनं ह्या संपूर्ण सगळ्या ज्या काही आमच्या महिला आहेत त्यांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याचा उपयोग करून घ्या, ते जाणून घ्या आणि अशा पद्धतीनं तुम्ही जाणून घेऊन त्याचा विचार करा. एवढंच मी सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. जय जय. सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देते. मी सांगून आलेली आहे आणि मी एका कॉलेजवर प्राध्यापिका आहे. तर सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये सुहासिनी शिंदे मॅडम आणि पवार मॅडम अभिनंदन करते, कारण खूप सुंदर छान पद्धतीने फेलोशिप त्यांनी कंप्लीट केलेली आहे आणि या फेलोशिप कंप्लीट केल्यामुळे एवढा छान कार्यक्रम झाला आणि आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. तुमच्यासारख्या वेगवेगळ्या लेवलच्या लोकांशी बोलायला मिळालं, तुमच्याशी भेटायला मिळालं, कारण ही खूप मोठी संधी आहे आमच्यासाठी. कारण आमची वेळ काढून तुमच्यापर्यंत येणे शक्य नाही, पण सुहासिनीमुळे आज आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत महाराष्ट्राचे नेतृत्व घडले व वाढले. अशा या विश्वातल्या आदर्श राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व त्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला, माणसाला एक स्वतंत्र अस्मिता मिळाली असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांना शिक्षणाची दारे उघडे करून देणारे, तसेच आपल्या वीरांगना, आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले आणि आपल्या फातिमा शेख, आरक्षणाचा हक्क देणारे राजश्री शाहू महाराज, 27 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून आदर्श कारभार सांभाळणाऱ्या आपल्या अहिल्याबाई होळकर, तसेच आपल्या या सर्व महामानवांच्या स्वप्नांना आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून आपल्याला मूलभूत हक्क देणारे आपले बुद्धिसम्राट आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या सर्व महामानवांना, ह्या सर्व महास्त्रियांना मी सर्वात प्रथम अभिवादन करते. तसेच आपल्या सगळ्यांचंही स्वागत करते. सर्वात प्रथम मला इथं एक गोष्ट मांडायची आहे की आपल्या भारतामध्ये संविधानपूर्वी कायदा होता का? काय संविधानामुळेच कायदा आला असं आपल्याला वाटतंय. लेकिन संविधानापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या ट्रिबल्स म्हणजे काय, जे आदिवासी लोक होते, प्रत्येकाची कबिली होते, प्रत्येक पंथ होते, प्रत्येक वेगवेगळे गुट होते, सावकारी होती, अशा पद्धतीचे वेगवेगळे कायदे आपल्या भारतामध्ये होते. पण संविधानाची गरज का पडली, संविधान का लिहावा लागला, ह्यामागे खूप मोठा इतिहास आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे
आपल्याला या संविधानाचा घटक निर्माण करावा लागलेला आहे. प्रथम मी सर्वात ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की संविधान आणि महिला यांचा काय संबंध आहे. संविधानामध्ये महिलांना काय महत्त्व मिळालेले आहे, संविधानामध्ये महिलांसाठी कुठल्या तरतुदी आहेत, ह्या थोडीशी मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. तर सर्वात प्रथम मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारते की संविधानामध्ये स्त्रीला समान अधिकार दिलेला आहे. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण हे समान अधिकार आपल्या या समाजामध्ये आहे का, ते निर्माण आपल्याला आपलं अस्तित्व का सांगून द्यावं लागतंय, संविधानाच्या गोष्टीवरून आपल्याला कायदा का समजून सांगावा लागतंय, हे आपल्याला थोडंसं क्लिअर करायला पाहिजे. मला इथं सर्वात प्रथम हे सांगायचं आहे की संविधानामध्ये सर्वात प्रथम भारतीय महिलाचा पहिला अधिकार म्हणजे लिंगभेदावरून त्याला भेदभाव करू नये. म्हणजे आर्टिकल 15(3) हा नमूद केलेला आहे की लिंगाच्या आधारावर भारतीय स्त्रियांशी कुठलाही भेदभाव करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिकल 39 राज्यातल्या पुरुष आणि महिलांसाठी समान उपजीविकेचे साधन सुनिश्चित करण्याचे निर्देश देते. तर कलम 39 समान कामासाठी समान वेतनाचा प्रोत्साहन देते. आता मला हे म्हणायचं आहे की समान वेतन आणि समान काम म्हणजे बाई जर एखाद्या कामासाठी बाहेर कामाला जात असेल तर स्त्री समजून त्याला कमी वेतन देऊन कामाला लावू नये किंवा पुरुष आहे म्हणून त्याला जास्त पगार देऊ नये. तर 39 असं सांगतो की काम कुठलंही असू दे, पोझिशन कुठलीही असू दे, तर जसं काम असेल तसं वेतन मग स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे ते समान देणं योग्य ठरेल. त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य कलम 51(e) मध्ये सांगितलं जातं की महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानजनक असलेला प्रथा त्याग करावा. म्हणजे काय, म्हणजे असं सांगण्यात येतं की 51(e) मध्ये असं सांगितलेलं की प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की जे सतीप्रथा आहे, जे सतीप्रथाचं बालविवाह आहे, हुंडा प्रथा आहे, या प्रथांना स्वतःच्या नागरिकांनी विरोध करायला पाहिजे. सर्वांनी जागेवर बसून घ्यावेत. कार्यक्रम थोड्याच वेळात संपत आहे. सर्वांनी जागेवर बसून घ्यावे. कृपया बाहेरच्या विनंती आहे, आपण बसून घ्यायचं आहे. अजून कार्यक्रम संपलेला नाही. माझी कळकळीची विनंती आपल्याला, कृपया बसून घ्या. तर संविधानाची गरज का पडली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 247 कलममध्ये प्रस्तुती म्हणजे आपण ज्या वेळेला एखादी महिला गर्भवती होते त्यावेळेला त्या महिलेसाठी 26 आठवड्यांची सुट्टी आपल्या संविधानामध्ये तरतूद करून दिलेली आहे. म्हणजे संविधानाने महिलांना किती सरळता आणून दिलेली आहे, किती कर्तव्य, किती अधिकार आपल्याला दिलेला आहे, याचा मान करायला पाहिजे. आणि सर्वात प्रथम इथं मला हे सांगायचं आहे की हे संविधान नव्हतं त्यावेळेला स्त्रीची काय अवस्था होती. स्त्रीची अवस्था ही होती की भारतामध्ये केरळामध्ये एका गावामध्ये भारतीय स्त्रीला वरचा जो भाग आहे झाकण्याचा त्यांना अधिकार नव्हता. त्याला मूल टॅक्स म्हणजे ब्रेस्ट टॅक्स असं म्हटलं जातं. ते का, तर जर त्यांनी ते ब्रेस्ट टॅक्स जर त्यांनी आपला शरीर तो झाकला तर त्यांच्यावर टॅक्स लागू केला जात होता. ह्या सगळ्या गोष्टींना प्रतिबंध आणण्यासाठी हे संविधानाची गरज आहे. म्हणून संविधान खूप महत्त्वाचं आहे. संविधानामध्ये भारतीय महिलाला खूप मोठं स्थान आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या जसं 1961चा जो हुंडाबळीचा जो ॲक्ट आहे त्याप्रमाणे जर तुम्ही हुंडा बघितला तर 1961च्या ॲक्टप्रमाणे
त्या मुलाला अटक होऊ शकते. तर किती सरलता आणि किती मोठं आपल्यासाठी हे संविधानाने तरतूद करून दिलेली आहे. तर मला वाटतं की संविधानाचा आपल्याला सन्मान करायला पाहिजे, संविधानाला घेऊन चालायला पाहिजे. संविधानाने कुठली जात बघितलेली नाही आहे, कुठला धर्म बघितलेली नाही, कुठली प्रथा बघितलेली नाही आहे. संविधान सगळ्यांसाठी सारखं आहे आणि सगळ्यांसाठी आहे. तर माझं थोडंसं जास्त होणार आहे कारण बऱ्याच लोकांना पण अजून वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मी माझं एवढं बोलून माझं भाषण संपवतो. आयोजक, सदस्य आणि परिषदेसाठी इथं जमलेले सर्व सख्या आणि साथी, नमस्कार. अग्रणी सोशल फाउंडेशन विटा या संस्थेचं कार्य गेल्या 9 वर्षापासून चांगलं अगदी वाजत गाजत चाललेलं आहे. त्यात भर पडत आहे. त्याच्या सदस्या खूप चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत. तळागाळातील समूहांसाठी हे कार्य मोठं आहे. हॅलो. खानापूर तालुक्यातील भटके विमुक्त जमातीचे अनेक प्रश्न घेऊन त्यासाठी कार्य करणाऱ्या सुहासिनी शिंदे आणि शुभांगी पवार या दोघींना कोरे इंडिया संघटना मुंबई यांच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांचं त्यासाठी अभिनंदन. हे कार्य खूप मोठं आहे आणि यानंतरही त्या कार्य करत राहतील. तर त्यांना त्या कार्यासाठी शुभेच्छा. एका भारतीय स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. हे ओळखून काम करत राहिल्यास तिच्या कार्याच्या कक्षा निश्चितच रुंदावू शकतात. हेच ओळखून त्या प्रत्येक महिलेने पुढे यावे. स्त्रीवर काही जैविक बंधने निसर्गानेच घातलेली आहेत, जसे काही गर्भधारणा, प्रसूती, येणाऱ्या जीवाचे भरण पोषण, ते ती झुगारून देऊ शकत नाही. पण यानंतर स्त्री स्वतंत्रच आहे. खरे तर उपास तपास, व्रतवैकल्ये आणि अंधश्रद्धा यामध्ये सामान्य स्त्री आजही गुरफटत चाललेली आहे. ती मुक्त होत नाही. पुरुष सत्ता परंपरेमध्ये म्हणूनच आजची स्त्री गौण आहे, किंबहुना ती स्वतःला तशी मानते. इथे मी 3 घटना सांगणार आहे. त्यातील 2 घटना आमचं कार्य आहे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेचं कार्य करते आहे. महिलांनी जरा इकडे लक्ष द्यावे. महिलांनी शांतपणे ऐकून घ्यावे. तर त्यातली पहिली घटना, एका घटनेमध्ये स्त्रीने, म्हणजे त्या ज्येष्ठ स्त्रीने, त्या महिलेने सगळ्या अंधश्रद्धा झुगारून दिलेल्या आहेत. स्त्रीला वृक्षाच्या आधाराने वाढणारी वेल म्हणतात. वृक्षाच्या आधाराने वेल इतकं नाजूक साजूक असण्याचं स्त्रीला काहीही कारण नाही. प्रत्येक क्षेत्रात आता ती अग्रेसर आहे. पण त्या अग्रेसर असलेल्या महिला, आता पाठीमागे तुम्ही फोटो बघताय, त्याच्यानंतर आपण कितीतरी महिला बघितल्यात की त्या आपल्या कार्यामध्ये अग्रेसर आहेत. पण त्यांची संख्या तशी मोजकीच आहे. मला असं वाटतं की परंपरागत कक्षा सोडून काही विधायक कार्य करण्याचे प्रत्येक स्त्रीने निश्चितपणे आपल्या मनाशी सांगड घातली पाहिजे. आणि मला असंही वाटतं की तळागाळातल्या सुद्धा प्रत्येक स्त्रीने एखाद्या सामाजिक संघटनेला जोडून घ्यावं. त्यामुळे काय होईल, ती घरातून बाहेर पडेल, तिला स्वतःची ओळख होईल, धाडस, बोलण्याची कला, स्वतः निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक भानसुद्धा हे गुण तिच्यात येतील. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर पुरुषांच्या पुढे 2 पावले चालण्यास तिने शिकावे आणि तसे तिने करून पण दाखवावे. आता दुसरी घटना मी सांगते. आष्ट्याजवळ कारंदवाडी नावाचे एक गाव आहे. तिथे एक
भोंदू बुवा आपला दरबार चालवत होता. त्याचं नाव प्रकाश विष्णू शेंबडे पाटील असं त्याचं नाव होतं. आणि तो स्वतःला बाळू मामाचा भक्त समजायचा, भक्त नाही अवतारच समजायचा. आणि त्याच्या घरी तो दरबार होता, त्याचं घरच होतं ते 4-5-6 खोल्यांचं घर होतं. प्रत्येक खोल्यामध्ये त्यानं त्या बाळू मामाचे पूजा मांडणी होती, देव्हारे होते. आणि तो स्वतःला तो बाळू मामाच समजायचा. सतत आरती वगैरे गुरुवारी आणि रविवारी असा त्याचा दरबार भरायचा. अनेक लोक तिथे येत. तो काय करायचा तर ज्यांच्या समस्या थातूर-मातूर असतात त्या तिथंच निघून टाकायचा. पण एखादी समस्या जर मोठी असेल तर तो काय करायचा, त्या लोकांच्या घरी जायचा आणि तिथं त्याला एखादी तरुण मुलगी किंवा नुकतंच विवाह झालेली एखादी सून जर दिसली तर तो बरोबर तिला हेरायचा आणि मग सांगायचा की तुमच्या घरामध्ये असं काही घडलेलं आहे, त्याला करणी म्हणतात, असं काहीतरी वाईट आहे, मला त्याचा वास येतोय. मग तो आत जायचा त्या घरामध्ये आणि सगळ्यांना बाहेर काढायचा की करणी तुमच्या अंगात शिरेल, तुम्ही इथे येऊ नका. आणि तिथंच काहीतरी थोडंसं उकरून तो आपल्या जवळची काळी बाहुली किंवा तत्सम पदार्थ त्याच्या आतमध्ये दडवून ठेवायचा आणि नंतर सगळ्यांच्या समक्ष ते काढून दाखवायचा की ही बघा करणी, तुमच्या घरात करणी आहे. आणि ती करणी कुठून आलेली आहे, ती करणी घुसलेली आहे कोणात, तर तुमच्या घरातल्या या मुलीच्या शरीरामध्ये ती करणी आहे. ती करणी निघून जाण्यासाठी काय करायला पाहिजे असं त्या लोकांनी विचारलं तर हा सांगायचा, तिला माझ्याकडे पाठवा, तिच्यावर मी देवाचा सगळा तिच्या अंगामध्ये देवाचा वास करवी आणि तिला सगळं पूजापाठ करायला लावी. त्याला किती दिवस लागतील हे मला सांगता यायचं नाही, पण करणी निश्चित निघेल. तेव्हा मग तिची आई किंवा सासू त्या मुलीला घेऊन तिच्याकडे जात आणि तिथे तिला 15 दिवस, महिनाभर, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा तऱ्हेने तिथे ठेवून परत घरी येत. बघा, एक महिला आपल्या मुलीला किंवा सुनेला एका भोंदूभावाकडे सोपवते आणि त्या मुलीचं पुढं काय होईल हे ती विचारसुद्धा करत नाही. तर अशा तऱ्हेनं या अंधश्रद्धामध्ये ती गुरफटत केली. अशा तऱ्हेनं केव्हा आपण विचार करायला पाहिजे की अंधश्रद्धामध्ये आपण इतकं पुढं जायला नको, थोडासा विचार करावा किंवा त्यामधले जे लोक आहेत जे त्या विचाराने चालतात, अंधश्रद्धा निर्मूलन करतात, तिथे जाऊन आपण हे सर्व संपवण्याचा प्रयत्न करावा. मानसिक आणि शारीरिक छळामुळे काही वेळेला खच्चीकरण होतं स्त्रियांचं, म्हणून ते अंधश्रद्धाकडे वळतात. तर मी असं म्हणेन की प्रत्येक स्त्रीने त्याविरुद्ध कार्य करण्याची शपथ घ्यावी. आपल्या घराचा उंबरठा ओलांडून प्रत्येक स्त्रीने बाहेर यावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला आकाशही थिट्ट होईल. इथे मला आयोजकांनी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. जय विज्ञान, जय संविधान, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, खूप छान मार्गदर्शन केले. ताई, बाहेर पाऊस आलाय त्यामुळे तुम्हाला जाताही येत नाही आणि आता इथे बसून ऐकायचे. ही सगळी गडबड मला लक्षात येते. पाऊस सुरू आहे तोपर्यंत त्याच्या आधी संपवते, म्हणजे तुम्हाला विनाकारण थांबायला लागणार नाही आहे. सो व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले तुम्ही सर्व, खरं तर आज इतका सगळा चांगला कार्यक्रम होत असताना आणखीन गर्दी अपेक्षित होती, पण मगाशी सुहासिनी ताईंच्याबरोबर बोलले की गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाची आहे. तर खऱ्या अर्थाने तुम्ही सगळं त्यांना मानणारे, संस्थेबरोबर ज्या तळागाळात भटक्या विमुक्त जातीसाठी संस्थेने काम केले अशा सर्वजण तुम्ही उपस्थित राहिला. तर मी माझी ओळख तुम्हाला सांगितली आहे. माझं नाव ॲडव्होकेट शाहीन तारेकर.
आम्ही आणि माझ्याबरोबर माझी मैत्रीण पण आहे प्रतिभा दबडे. तर विट्यामध्ये विटा लेडीज बिझनेस असोसिएशन म्हणून आम्ही ग्रुप चालवतो. जवळपास 6,000 महिलांचा ग्रुप आहे. सगळ्यात महिलांचा विषय असतो की आर्थिक साक्षरता आणि आमच्या हाताला काहीतरी काम पाहिजे, की प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभे राहून तिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे. तर याच्यासाठी एक्झिबिशन्स आम्ही तुमची कुठलीही कला असेल, तुम्ही घरामध्ये बसून पापड लोणची बनवत असाल, शेवया बनवत असाल किंवा कुठलीही कला तुम्हाला अवगत असेल, येत असेल, तर त्या सगळ्या तुमच्या कलेला, त्या व्यवसायाला म्हणा एक प्लॅटफॉर्म, व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्याचं काम आपण करतो. तर माझा नंबर आहे सुहासिनी ताईंच्या बरोबर. तर मी त्यांना पण ताई कामात आहेत कुठेतरी, त्यांना अशी विनंती करते की आता विटा लेडीज बिझनेस असोसिएशनचं काम अप्पर क्लास, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लासपर्यंत चाललं आहे. पण तुमच्यासारख्या काम करणाऱ्या तळागाळातल्या सर्व महिलांच्या बरोबर एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म आम्हाला निर्माण करता यावं. तर याचं प्रतिनिधित्व सुहासिनी ताईंनी करावं आणि एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म, एक वेगळा प्लॅटफॉर्म पर तुम्हाला निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. 6,000 महिला ऑलरेडी जोडल्या गेलेल्या आहेत, तर तुमची त्याच्यामध्ये भर होईल. आपण काम करूयात. काही कुणाला व्यवसाय उभा करायचा आहे किंवा व्यवसाय उभा करण्यासाठी मदत हवी आहे किंवा काही तुम्हाला व्यवसायासंदर्भात असेल तर कधीही आम्हाला भेटा. आम्ही नक्की तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करू. आणि नुकतंच आम्ही एक उन्हाळी प्रदर्शन पण घेतलं. पुढचं प्रदर्शन दिवाळीसाठी घेत आहोत. तर दिवाळीच्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला काही एखादा तुमच्या मालाची विक्री करायची असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तर खूप वेळ नाही घेते तुमचा. आपण परत भेटू. पुन्हा एकदा ते व्यवसायावरती आपल्याला चर्चा करता येते. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई. सर्वात शेवटी असतं आणि पाऊस पडत नाही म्हणून नको आहे, तर अध्यक्ष मनोगत असतोच. हे कार्यक्रमाचा शेवटचा एक छोटासा भाग असतो तो अध्यक्ष मनोगताचा असतो. आणि बाहेर पाऊस पडतोय, आवाज येतोय का कसा? हां, बाहेर पाऊस पडतोय आणि मला इथल्या संचालक मंडळातील काही लोक इकडं तिकडं करताना दिसत आहेत, इकडं तिकडं आपापल्या याच्यात मग्न असलेले दिसत आहेत आणि काहीतरी थोडासा विस्कळीतपणा आल्यासारखं मला मनापासून जाणवलं थोडं. मी सर्वांनाच विनंती करेन की कार्यक्रम आपला आहे, आपला कार्यक्रम अतिशय दर्जेदार व्हायचा असेल तर आपण सर्वांनी त्यामध्ये व्यवस्थितपणे सहभागी असणं गरजेचं असतं. आपला कार्यक्रम आपणच विस्कळीत होऊ द्यायचा नसेल तर आपण सर्वांनी सर्व नियम पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एका देखणा कार्यक्रमाचा आपण इथं घेतो आहोत, तर आपण सर्वांनी नियम पाळूया असं मला वाटतं. मी सर्व संचालक मंडळ, मला वाटतं पाठीमागं शिंदे मॅडम आहेत आणि कुठल्या मॅडम आहेत, माझा आवाज तरी ऐकायला येत नाही आहे. सर्वांना विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हावं. सर्वांना विनंती करेन मी सर्वांनी स्थानापन्न व्हावं. आत्ताचा शेवटचा कार्यक्रम आहे, पण एक आदर्श कार्यक्रम झाला असं आम्हाला सर्वांना वाटावं. महिलांच्याकडून हा कार्यक्रम आहे, महिलांच्याकडून होणारं काम आहे, त्याचं कौतुक करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. वेगवेगळ्या भागातून आम्ही इथं आलेलो आहोत आणि हा कार्यक्रम अतिशय दर्जेदारपणे झाला असं आम्हाला सांगता यावं. अशा प्रकारे हा कार्यक्रम व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यामुळं मी सर्व संचालक मंडळातील ज्या भगिनी आहेत त्यांना आणि सर्वच अग्रणी फाउंडेशनचे मेंबर आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी आपण सर्व नियमांचं पालन करून, कार्यक्रमाच्या नियमांचं पालन करून आपण थांबूया. आणि त्यांच्याकडून आयोजित आजची महिला संविधान परिषद यामध्ये आपण सर्वांनी अतिशय लेखकेपणानं केलेलं नियोजन आणि सर्वांचा सहभाग बघून आपल्या सर्वांसाठी माझ्याकडून आणि आमच्या सर्व स्टेजवरील महिलांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या सर्व अग्रणी फाउंडेशनसाठी. वंचित घटकातील महिला व संविधानिक मूल्ये हा विषय घेऊन आजचा कार्यक्रम आपण करत आहोत आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय मांडण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून महिलांना आमंत्रित केलेलं होतं
अतिशय चांगले दर्जेदार लोक इथं आलेले होते, जे स्वतः काम करतायत, स्वतः काहीतरी करतायत, धडपडतायत, त्यांच्यासाठी हे लोक आलेले होते. आणि त्यातून आलेलं जे आहे ते मनातून हृदयापासून आलेलं त्यांचं बोलणं होतं आणि त्यामुळं ते आपल्याला भावलं. ग्रासरूटकडून काम करणारे जे फेलोशिप मिळालेले आहेत त्यामध्ये मला वाटतं सुहासिनी शिंदे आणि अश्विनी पवार दोघींना जे फेलोशिप मिळाली आणि त्यात जे त्यांनी काम केलं त्याबद्दल त्या दोघींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या रणरागिणी ज्या आहेत त्यांच्या पाठीमागं मला प्रेरणा दिसते. क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांच्या पुत्री म्हणजे त्यांच्या कन्या क्रांतीवीरांगणा हौसाक्का पाटील, या सर्वांचं एक देणं आहे, याचा सर्वांचा एक वसा आहे, विचारांचा वसा आहे इथं. आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपण हे काम करत आहात त्याबद्दल मी त्यांच्या आठवणींना मानाचा मुजरा करते. 1 वर्षासाठी मिळालेली फेलोशिप खरं तर सुहासिनी शिंदे आणि पवार मॅडम यांना 1 वर्षासाठीची फेलोशिप मिळाली होती. 1 वर्षासाठी त्यांना काहीतरी काम दिलेलं होतं आणि ते काम केलेलं आहे त्यांनी आणि अतिशय उज्ज्वल प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. बाहेरच्या जगामध्ये आपण बघतोय आत्ताची जी सतत ऐकली जाणारी एक बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे वैष्णवी हगवण्याची. वैष्णवी हगवण्याच्या बाबतीत जे झालं ते कुठल्याही महिलेच्या बाबतीत होता कामा नये असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे. तिच्या बाबतीत जे झालं ते माहीत आहे का आपल्याला? कोणी सांगेल का? बातमी काय आहे कोणी सांगेल का? आम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सांगताय जरा काय आहे बातमी? हा मी विचारते, वैष्णवी हगवण्याच्या बाबतीतली बातमी माहीत आहे का? सांगताय जरा. हा मॅडमने सांगितलं हुंडाबळीची ती बातमी आहे आणि त्या हुंडाबळीसाठी तिची जी जाऊ होती मयुरी हगवणे तिनं त्याच्या अगोदर महिला आयोगाकडं तक्रार दाखल केलेली होती आणि महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर मॅडम महिला आयोगाच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी केलेलं काम काय होतं ते आज पुढं येते, जगाच्या पुढं येते. आणि 1 वर्षाची फेलोशिप मिळवणाऱ्या आपल्या भगिनी आपल्या पुढं आहेत. त्यांच्यामध्ये आपण कुणाला मोठं म्हणणार आहे? नाव मोठं आहे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत म्हणून त्या मोठ्या आहेत का? कुठलंही काम न करता पदं मिळवणारे लोक आपल्याला नको आहेत. आपल्यामध्ये राहून जे काम करत आहेत त्यांना आपण मोठं करायचं आहे, त्यांच्या पाठीशी राहायचं आहे, त्यांना पाठबळ द्यायचं आहे, त्यांचा गौरव करणं ही त्यातलीच एक गोष्ट आहे असं मला वाटतं. मी आत्ताच सुरुवात करते. 5 मिनिटात माझं मनोगत मी संपवणार आहे. 5 मिनिटं तरी मला वेळ द्यावा अशी मी विनंती करते. दुटप्पी समाज आहे. समाजामध्ये एकीकडं धार्मिक भावना भडकवण्याचं काम चाललेलं असतं आणि दुसरीकडं एक आपल्यासारखे लोक संविधानाचं काहीतरी घेऊन जगतायत, संविधान पुढं नेण्याचा प्रयत्न करतायत, सामाजिक बांधिलकीच म्हणून ते काम करण्याचं एक व्रत घेऊन पुढं लढतायत, झगडतायत. असा एक 2 टोकाचा समाज आपल्या पुढं अस्तित्वात आहे आणि त्यापैकी आपण या बाजूनं चुकलेलो आहोत. जे सामाजिक बांधिलकी बनवून आपलं काम पुढं नेत आहेत त्या बाजूला आपण झुकलेले आहोत आणि ते आपण थोडे आहोत. अगदी कमी समाजातले घटक अशा प्रकारे काम करणारे आहेत आणि त्यांच्याकडे आपण झुकलेलो आहोत आणि हा आपला समाज आपल्याला वाढवायचा आहे. एकीकडं यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता असं काहीतरी म्हणायचं आणि महिला म्हणजे स्त्री म्हणजे एक पूजनीय आहे असं म्हणायचं. दुसऱ्या बाजूला पायात दिवा आणि पायातच बरी असं म्हणून तिची अवहेलना करायची. एका बाजूला अतिशय उच्च लेवलला आकाशात बरारी घेणाऱ्या आपल्या भगिनी आहेत तर दुसरीकडं हुंड्यासाठी बळी जाणारी आपली वैष्णवी आहे, मयुरी आहे. अशा कितीतरी वैष्णवी आपल्याला माहीत नसताना मरून गेल्या असतील त्या माहीतच नाहीत आपल्याला. तर यांच्यासाठी कुणीतरी काम करायला पाहिजे, त्यांच्यासाठी कुणीतरी पुढं यायला पाहिजे. त्या हेतून आपण पुढे आलेलो आहोत. धर्मानं दिलेलं हे जे गौणत्व आहे ते धर्मानं दिलेलं गौणत्व नाकारण्यासाठी संविधान तयार करावं लागलं आणि त्या संविधानानं हे सगळं गौणत्व नाकारलेलं आहे. संविधानानं जी समानता दिलेली आहे त्या समानतेमधून आपण सगळे एकत्र आहोत. संविधानानं दिलेली समानता त्यामध्ये लिंगभेद अजिबात नाही आहे. हा पुरुष आहे म्हणून त्याला हे अधिकार आहेत आणि ही स्त्री आहे म्हणून तिला नाहीत
असं अजिबात झालेलं नाही आहे आणि म्हणून आपल्याला संविधान अधिक धर्मापेक्षा जवळचं काय असेल तर ते संविधान असावं. आपल्याला धर्मानं आपल्याला काय दिलेलं होतं, धर्मानं आपल्याला कोणते कोणते अधिकार दिलेले आहेत. महिलांनी मला सांगावं, धर्मामुळं आम्हाला हे अधिकार मिळालेत, नाही झालेलं आहे असं. पण अधिकार नाकारण्यात मात्र धर्म सर्वत्र पुढे आहे. एखादी बाई पूजेला नसेल तर तिचा नवरा कनवटीला डाव्या बाजूला एखादी सुपारी ठेवतो आणि पूजा उरकून घेतो. म्हणजे त्या सुपारी एवढी अस्तित्व आपलं आहे, सुपारी एवढंच गौणत्व आपल्याला दिलेलं आहे. पण संविधानानं ते केलेलं नाही आहे. इतर प्रगत राष्ट्रांच्या मध्ये सुद्धा ज्या वेळेला महिलांच्या मतदानाचा अधिकाराचा विषय आला त्यावेळेला महिलांना झगडावं लागलेलं होतं. भारतामध्ये मात्र ज्या वेळेला पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला. केवढं मोठेपण दिलेले. जे पुरुष करू शकतात ते महिला करू शकतात, जे पुरुषांना देता येतं तेच महिलांना दिलं पाहिजे ही जाणीव त्यांच्यामध्ये होते. आणि म्हणून मध्ये इथं काही प्रॉब्लेम आहे का? संविधानाबद्दल मी बोलते. संविधान आपल्यासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही केलं ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणून आम्ही सगळी तळमळीनं इथं आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. मगाशी शाहीनताईंनी खूप अतिशय चांगले मुद्दे उपस्थित केले, कदाचित आपल्यापर्यंत ते पोहोचले नसतील. माझ्याकडं तेच मुद्दे होते, शाहीनताईंनी त्यातले काही घेतलेले होते. धर्मानं नाकारलेलं कुठलंही स्वातंत्र्य महिलेला देण्यात आलेलं आहे. पालकांच्या संपत्तीतला हिस्सा महिलांना देण्यात येतो, बरोबरीनं देण्यात येतो. भावाला जितका देण्यात येतो तितका बहिणीला देण्यात येतो. हे धर्मानं दिलेलं नव्हतं, हे संविधानानं दिलेलं आहे आपल्याला. कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर एखादी प्रसंग गुजरला असेल, आपल्यावर एखादा अन्याय झालेला असेल तर देशामधील कुठल्याही पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल करू शकतो. म्हणजे विट्यामध्ये एखादा अन्यायग्रस्त महिला असेल आणि ती सांगलीत राहत असेल तर सांगली पोलीस स्टेशनला जाऊन ती गुन्हा दाखल करू शकतो. देशामधल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तिला गुन्हा दाखल करता येतो. हे संविधानानं आपल्याला वेगळं हे बहाल केलेलं आहे. मुले जन्माला घालणं, गर्भपात करणं याचा स्वायत्ततेचा अधिकार म्हणून महिलांना वेगळा अधिकार दिलेला आहे. कारभारपणात नोकरी नसताना तिला जी काही वैद्यकीय विश्रांतीची गरज आहे ती भरपगारी विश्रांती तिला देण्याचा अधिकार महिलांना संविधानानं दिलेलं आहे. हे धर्मानं दिलेलं नव्हतं. आणि यासाठी आपल्याला संविधान काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून आपण इथं एकत्र आलेलो होतो. यामध्ये ज्योती आराखेताई, प्राध्यापक शाहीन मुल्ला मॅडम आणि आशाताई धनाले यांनी अतिशय चांगले विचार आपल्यापर्यंत सांगितले. आशाताई धनालेंनी अंधश्रद्धा निर्मूलनातले वेगवेगळे किस्से आपल्यापर्यंत सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काम करत असताना अतिशय जागरूकपणे आम्ही काम करत असताना डोळसपणे माणसांना कसं जगायला शिकवायचं हे आम्ही काम करत असतो. त्यामध्ये कुठं भानामती होत असेल, कुठं अंगात येण्याचा प्रकार होत असेल, हे प्रकार आम्ही बाजूला काढतो. तसे प्रकार आपल्याकडे काही होत असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे, तसे पोचवू शकता आपण. आणि या कार्यक्रमातून आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे महिलांच्यापर्यंत पोचता आलं. इथं कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं आणि अध्यक्षपदाचा बहुमान मला दिला, त्याबद्दल मी अग्रणी सोशल फाउंडेशनच्या सर्व सभासदांचे, सर्व रडरागिऱ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि आभार मानते आणि मी थांबते. धन्यवाद. कार्यक्रम माझ्याकडे आला. भेटी तुमच्या आल्या आहे पूर्णाहुतीच्या कातरवे, तिथल्या तशा सादर करते आभाराच्या चार चोळी. तुमच्या माझ्या ओठांमधून एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनून मैफिलीचा या शेवट व्हावा. सप्रेम नमस्कार. मी सुनीता जयकांबळे आभार प्रदर्शनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारते, कारण या सर्व मान्यवरांना ऐकून मी खरंच मनातून खूप थँकफुल फील करत आहे. आता मला एक नवीन दिशा मिळाल्यासारखे वाटत आहे. आज अग्रणी सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला संविधान परिषद यशस्वीरित्या पार पडली. सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमात शोभा आणली. यामध्ये या परिषदेच्या उद्घाटक माननीय पूजाताई पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका सुजाताई
ताई म्हेत्रे मॅडम, प्रमुख वक्ता ज्योतिताई, आशाताई व शाहीनताई मुल्ला मॅडम यांचे मी खास विशेष आभार मानते. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्यांचा वारसा सांगणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार. वादळांना झेलण्याचे सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार. संयमी श्रोत्यांचे आभार. नियोजकांच्या युक्तीचे आभार. उदात्त उत्तम विचाराने प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे आभार. कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. तुम्हा सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार. मान्यवरांचे आभार. आणि या कार्यक्रमाचे आणि विशेष मंडळीतील आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आपला हा कार्यक्रम आज ह्या पद्धतीने पार पडला त्यासाठी सगळ्यांचे आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं घोषित करते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.